जेव्हा तुम्ही ह्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हिंगच्या या कामाला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला जे पुरुष ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होते तर त्यांनी तुमचं कौतुक केलं, तुम्हाला मदत केली का तुम्हाला ह्याच्या विरुद्ध काही अनुभव आलाय? रात्रीच्याला मी 1 2 3 कधीच असं नाही की मी नाही हा शब्द माझ्याकडे नाही. किती कंटाळा आला असेल तरी मी उठून जाते. 34 तास का 44 तासाच्या आत म्हणजे 2 दिवसाच्या आत त्याचं ते ऑपरेशन होणं खूप गरजेचं होतं आणि बाळ फक्त आणि फक्त 2 दिवसात होतं. की मी आता अगदी लिंबू पिळत होते तेवढ्याच फोन आला. मी तसंच ताट नमस्कार करून बाहेर ठेवलं आणि ॲम्ब्युलन्स घेऊन लगेच म्हणजे मला वाचव, माझ्या आईला मी एकटाच आहे आणि त्याचा ह्या हाताचे राईट हाताचे त्या हाताच्या पूर्ण शिरा पूर्ण रिकाम्या होत्या. अशा या दोघी जिगरबाज महिला एकटीने मृतदेह घेऊन त्या 600 किलोमीटरचा प्रवास करतात. आपलं दैनंदिन जीवन जगत असताना असंही कोणी बाहेर जगत असतं हे आपल्याला कोणी माहीतच नसतं. आपण कल्पना पण करू शकत नाही. वास्तव जीवनातील ह्या दोघी खऱ्या नायिका आहात. तुम्ही खरंच खऱ्या नायिका आहात. खरंच तुमच्यातनं गुण सगळ्यांनी घेण्यासारखे आहेत. तर त्या पुण्याला असतात आणि एवढ्या कार्यक्रमाकरता 2 बॉडीज उचलून नंतर इकडे येणं हे काही म्हणजे सोपं गोष्ट नाही आहे. तर त्यांच्या या कार्यक्रमाला सलाम आणि आमच्याकडनं खारीचा वाटा म्हणून आत्रेकट्ट्यातर्फे आम्ही त्यांना 11,000 रुपये देणगी जाहीर करत आहोत. एकदा सांगा. 7709337505 अनिता गोसावी सावित्री ॲम्ब्युलन्स. 25 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त अत्रेकट्ट्यावर जो अद्वितीय कार्यक्रम झाला तो पाहण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. या 2 शूर महिलांची गौरव गाथा ज्या आपल्याला या दोन्ही पाहुण्या मिळाल्या त्यातल्या ज्या अनिता गोसावी आहेत त्या प्रथम महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असा त्यांना मान मिळालेला आहे. अनिता गोसावी आणि त्यांच्याबरोबर त्यांची बहीण वनिता गिरी ह्या सुद्धा कार्यरत आहेत आणि त्या दोघीही कुणाच्याही कोणत्याही वेळेला रुग्णाची हाक येते आणि त्याला त्या धावून जातात आणि आज सकाळीच म्हणजे आज पहाटेच त्यांना अशी इमर्जन्सी आली आहे त्यामुळे त्यांना त्या पुण्याहून आपल्या इथे आलेल्या आहेत पिंपरी चिंचवडवरनं आणि त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झालेला आहे. मी फक्त इथे अनिताताईंना मिळालेले थोडेसे निवडक पुरस्कार आपल्या पुढे वाचून दाखवते कारण बाकी सगळा त्यांचा परिचय आपल्याला त्यांच्या मुलाखतीतून राधा कर्णिकची मुलाखत घेणार आहे त्या मुलाखतीतून आपल्याला होणारच आहे. लायन्स क्लब ऑफ पुणेतर्फे त्यांना लायन्स एक्सलन्स पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषदेतर्फे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार मिळाला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला म्हणून सावित्री जिजाऊ गौरव पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अनेक संस्थांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवलं आहे, सन्मान चिन्ह देऊन गौरवलं आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर महिला मंडळ, न्यू 14 मीडिया नेटवर्क, हिंदवी स्वराज्य संघ अशा पुण्यातील आणि इतर ठिकाणच्या विविध संस्थांचा त्याच्यात समावेश आहे. नवदुर्गा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हिरकणी पुरस्कार मिळालेला आहे आणि आता कोविडच्या काळामध्ये कोविड योद्धा म्हणून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. केअर फॉर यू मोटिवेशन अवॉर्ड त्यांना मिळालं आहे आणि पुन्हा एकदा लायन्स क्लबतर्फे त्यांना पुण्याचाच लायन्स क्लब त्याच्यातर्फे त्यांना संकल्प सेवा कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. हे थोडेच पुरस्कार मी वाचले. त्यांच्या सगळ्या पुरस्कारांनी त्यांची खोली भरून गेली आहे असं त्या म्हटल्या. तर इतक्या विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत आणि आज आपल्याला अत्रेकट्ट्यावर त्यांची ही मुलाखत ऐकण्याचं भाग्य मिळालं. खरंच आपण भाग्यवान आहोत. तर आता जास्त वेळ न घेता मी राधाला सांगते की तिने त्यांची मुलाखत घ्यायला सुरुवात करावी. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज एक वेगळे विश्व आपल्यासमोर उलगडले जाणार आहे. अपघात, आजारग्रस्त माणसं, हॉस्पिटल आणि ॲम्ब्युलन्स म्हटले की मनात पहिली येते ती भीती आणि मग त्याच्या पाठोपाठ त्या ॲम्ब्युलन्समध्ये जी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल पटकन आपल्या मनात प्रार्थना येते. जीवन मरणाचा हा प्रश्न असतो आणि या जगण्या आणि जगवण्याच्या या क्षणाच्या साक्षीदार असलेल्या या दोघी बहिणी अनिता गोसावी आणि वनिता गिरी या दोघी रणरागिणी भगिनी आहेत. आता त्या कशात आहेत त्या मुलाखतीमधनं आपल्याला कळणारच आहे. तर त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य आज आपल्याला या महिला दिनानिमित्त लाभलेलं आहे. तर खरंच स्मिता म्हणाली त्याप्रमाणे आपला अत्रेकट्टा खरंच भाग्यवान आहे. जात, धर्म, लहान मोठा, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत काहीही न बघता एका माणुसकीच्या नात्याने काळ वेळ काहीही न बघता आलेला प्रत्येक फोन कॉल घ्यायचा आणि त्याचा आत्ताच आपण उदाहरण बघितलं की पहाटे 3ला आज इकडे यायचं होतं तरी सुद्धा पहाटे 3चा फोन त्यांनी सुद्धा घेतलेला आहे. तर असा प्रत्येक फोन कॉल घ्यायचा,
कोणाच्याही मदतीला धावून जायचं, गाडीत मृतदेह किंवा अत्यवस्थ रुग्ण घेऊन रात्री अपरात्री शेकडो किलोमीटरचा प्रवास करायचा आणि जमला तर प्रत्येक जीव वाचवायचा, एवढाच विचार करणाऱ्या या दोघी बहिणींनी पुरुषप्रधान अशा या क्षेत्रामध्ये आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आता स्मिताने सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्राची पहिली महिला ॲम्ब्युलन्स चालक म्हणून अनिता गोसावी या सन्मानित त्यांना केलेलं आहे आणि त्यांची बहीण वनिता गिरी या सुद्धा ह्याच कार्यामध्ये त्यांना मदत करतायत. तर या दोघी बहिणींचे मी राधा कर्णिक अत्रे कट्ट्यातर्फे खूप खूप मनापासून स्वागत करते. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ही खरी तर पुरुषांची मक्तेदारी आहे, कारण या क्षेत्रात वेळी अवेळी कधीही इमर्जन्सी येते, रुग्ण गंभीर असतात, रस्त्यावर कोण असेल कसं असेल काही सांगता येत नाही, कधी कधी गुन्हेगार सुद्धा असतात, मदतीला कोणीच नसतं, हायवेवरचा एखादा अपघात असू शकतो किंवा झोपडपट्टीतील एखादी इमर्जन्सी रुग्णाची केस असू शकते किंवा कुठून एखादा फाशी झालेला मृतदेह घेऊन जायचं असतं. अशा कोणत्याही परिस्थितीत काम करावं लागतं. एका स्त्रीने हे काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही. अनिता ताई, तुम्ही या क्षेत्राकडे कशा काय वळलात? त्या भावाचा 30 वर्षापासून हाच त्याचा बिझनेस आहे. ॲम्ब्युलन्स चालक आहे, तो मालक पण आहे. आणि तो पॉझिटिव्ह आला आणि तो पॉझिटिव्ह आल्यानंतर जे ॲम्ब्युलन्स चालक असतात ड्रायव्हर ते भेटणं झाल्यानंतर ना मग मला गाडी चालवली येत होती, मग मी इकडं टर्न घेतला. आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला ड्रायव्हिंग येत होतं, पण ॲम्ब्युलन्स सारखी एवढी मोठी गाडी चालवणं म्हणजे आव्हानच होतं. तर तुम्ही किती मोठी गाडी चालवायला सुरुवात केली आणि ड्रायव्हिंग शिकताना तुम्ही हात साफ जो करायला लागतो तो प्रथम कुठल्या गाडीवर केलात हे सांगा, सगळ्यांनी ऐका हो जरा. स्कूल बसवरती, मोठी 32 सीटर स्कूल बस होती. आणि म्हणजे ते काकाच्या म्हणजे पहिलं तर मी एक दिदीचं काम करत होते. दिदीचं म्हणजे छोट्या मुलांना घेणं, पिकअप करणं, ड्रॉप करणं. आणि ते काका चालवायचं तर मला असं वाटायचं की काका चालवतात आपण का नाही करू शकत. त्यांच्या हालचाली पाहून मग त्यातनं मला एक भेटली, इच्छा पण निर्माण झाली की आपण पण करू शकतो. आणि त्यानंतरच मग मी माझ्या डोक्यामध्ये असा विचार पकडला की मी ड्रायव्हिंग शिकणार. धन्य आहे तुमची, खरंच धन्य आहे. उगाच नाही तुम्हाला आधुनिक हिरकणीचा मान मिळाला आहे. वनिता ताई, तुमच्याकडे किती गाड्या आहेत? तुमच्याकडे म्हणजे भावाकडे आणि तुमच्याकडे मिळून टोटल आमच्याकडे 10 गाड्या आहेत. आणि तुमच्या या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसचं नाव काय आहे? सावित्री ॲम्ब्युलन्स. हा. मम्मीचं नाव आहे माझ्या. तुमच्या आईचं हे नाव आहे, बरोबर. म्हणजे तुमच्या आईच्या नावाने 30 वर्षापूर्वी हा बिझनेस तुमच्या भावाने सुरू केला, हो बरोबर? हो. तुम्ही कोणत्या भागामध्ये ही ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देता? मॅम तसं तर पूर्ण ऑल इंडियामध्ये गोरखपूर रिटर्न आहे. पेशंट घेऊन गेले होते. बापरे, गोरखपूरला पेशंट घेऊन गेला? गोरखपूरच्या इथं रुद्रापूर म्हणून एक छोटंसं गाव आहे आणि तिथं म्हणजे लेडीज होती एक, आणि त्या लेडीजला त्यांच्या घराच्यांनी माझा ऑनलाईन नंबर काढला आणि म्हणे की लेडीजला लेडीजच हवे, म्हणून त्यांना नंबर काढून मला कॉल केला. मला रिक्वेस्ट केली की मॅडम प्लीज तुम्ही या, माझी म्हणजे वहिनी एकटीच आहे. तर मग त्यांना म्हटल्यानंतर ना मग मी ते पेशंट आणि त्याची ते मिसेस दोघांना घेऊन गेली होती. बापरे, धन्य आहे ना. म्हणजे मोठ्या भावाला आधार द्यायला परिस्थितीमुळे तुम्ही ह्या व्यवसायात आलात, कारण कोविडमध्ये तुमचा भाऊ पॉझिटिव्ह झाला होता आणि दुसरं काही सोर्स नव्हता इन्कमचा, म्हणून तुम्ही हो. म्हणजे त्यावेळेला जरा सांगा ना तुम्ही परिस्थिती. हा, कोविड म्हणजे कसं होतं की एक तर कोविड चालू, एक तर किराया घराचं चालू, मुलांचं शिक्षण चालू, म्हणजे बाकी सगळं चालू होतं, फक्त इन्कम बंद होती. बरोबर. त्यामुळं म्हटलं चला हे 4 जगतात तर आपण उडी मारूया. धन्य बाबा. खरं तर तुमच्या डोक्यात हा व्यवसाय करण्याची कल्पना आली हीच मोठी क्रांतिकारक घटना आहे, नाही का? एखाद्या स्त्रीने हे काम करणं किती अवघड आहे ह्याची तुम्ही नुसती कल्पना करून बघा. बघा, कुठून तरी अचानक एक फोन येतो, ठिकाण सांगितलं जातं, ताबडतोब ॲम्ब्युलन्स काढली जाते. म्हणजे अनिता ताई ताबडतोब ॲम्ब्युलन्स काढतात आणि त्या ठिकाणाहून रुग्णाला उचलून गाडीत टाकलं जातं. मदतीला कोणी व्यक्ती किंवा पोलीस असेल तर ठीक आहे, नाहीतर स्वतःच हे सगळं काम त्या करतात. ऑक्सिजन लावायचा, CPR सुद्धा द्यायचा,
अपघात झाल्यावर दवाखान्यात पोचेपर्यंत हा जो गोल्डन पिरियड असतो तो रुग्णाच्या जीवासाठी अतिशय महत्वाचा असतो, आपल्याला माहिती आहे. तर या पिरियडमध्ये अवघड वाहने, वेगात चालणाऱ्या कार, बस यांना सायरन आणि हॉर्न वाजवत ओव्हरटेक करत ताशी 70 किलोमीटर वेगाने गाडी चालवायची. त्याच वेळी रुग्णाला लावलेला ऑक्सिजन सुरू आहे की बंद आहे की संपत आलाय इकडे पण लक्ष द्यायचं. 5-5 मिनिटांनी त्याची चौकशी करायची. मोबाईलवर लावलेलं लोकेशन 2-2 मिनिटांनी पाहून त्याप्रमाणे गाडी वळवायची. ह्या सगळ्या क्रिया एकाच वेळेला करत कमीत कमी वेळात हॉस्पिटल गाठायचं. बापरे, किती गोष्टींचं व्यवधान तुम्ही सांभाळता. खरंच तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे. तुम्ही जेव्हा या व्यवसायात येण्याची तयारी दर्शवली तेव्हा तुमच्या भावाने तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हीच म्हणालात की बघ, विचार कर, तू मुलगी आहेस, प्रसंगी तुला रेल्वे रुळातील बॉड्या सुद्धा उचलाव्या लागतील. त्यावर तुम्ही त्याला काय उत्तर दिलं? बघा, ऐका हं जरा सगळ्यांनी काय उत्तर दिलं. एक जणांनी मला चॅलेंज केलं होतं की तू आली हे लाईन मध्ये, म्हणजे अँब्युलन्स चालक होता दुसरा, त्याला वाटलं ही लेडीज आहे, ही काय करू शकते. तो आला समोर आणि मला म्हटला की अनिता, ठीक आहे, तू आले ना हे लाईन मध्ये, तू फक्त एकच वेळेस मला रेल्वेची बॉडी आणून दाखवायची. मी एक वेळेस नाही, आता कमीत कमी 1000 बॉड्या मी रेल्वेच्या रोजचं त्याला आणून देते. आज रात्री 2 आणल्या, एक पिंपरी चिंचवड म्हणजे पिंपरी रेल्वे स्टेशनवरून आणि एक देव रोड, आणि फक्त दोघांमध्ये एक अर्धा तासाचा फरक. एकानं देव रोडला सुसाईड केलं, जाऊन असा धडकून घेतलं त्यानं स्वतःला, आणि एक जाऊन असं झोपून घेतलं. एकाचे 2 पीस होते आणि एकाचे मोजताच येणार नव्हते, पूर्ण चेंदा होता. म्हणजे हे सगळे तुकडे पण तुम्हीच गोळा करता? हेल्पला एक मुलगा असतो, पोलीस असतात, मग हे सगळे करतात. आणि कधी कधी पब्लिक मधले बी लोक. काल देव रोड मध्ये एका मुलांनीच फक्त मदत केली, बाकीचे सगळे पाहत होते, व्हिडिओ वगैरे चालू होते त्यांचे. जास्त लोक जास्त असतात, जास्त व्हिडिओ पब्लिसिटी करायला त्यांना आवडते. हो तेच ना. म्हणजे बघा, एखादी एक स्त्री असून त्या हे कसं कार्य करतात. आणि त्यांनी भावांना ठणकावून सांगितलं की जरी मी मुलगी असले तरी जे एक मुलगा करू शकतो ते एक मुलगी का नाही करू शकणार, असं तुम्ही भावाला सांगितलं होतं. मी माझ्या पप्पांना बोलली होती आणि दादाला पण, तू करू शकतो तर मी पण करणार. आणि तुम्ही अगदी ज्वलंत उदाहरण आहात याचं. भीती हा शब्दच तुम्हाला माहित नाही, नाही तुमच्या शब्दकोशात भीती हा शब्दच नाहीये. तुम्ही तुमच्या बहिणीला वनिताताईंना पण ट्रेन केलंय आणि आता त्या पण तुमच्या बरोबर या व्यवसायात तुम्हाला मदत करतायत. आता तुम्ही दोघी किंवा तुमच्या दोघींपैकी कोणीही जेव्हा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून एखाद्या रुग्णाच्या घरी जाता तेव्हा एक स्त्री ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आली आहे हे बघून त्या रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया काय असते? तुम्हाला काय अनुभव? खूप छान. त्यांना खूप म्हणजे असं वाटतच नाही की लेडीज आहे की हे असं करू शकतात म्हणून. ते पेशंट स्वतः आम्हालाच पाहायला लागतात पहिल्यांदा. अरे वा. बाहेर गावी वगैरे कुठे गेलं, 100-200 किलोमीटर, आणि अचानक जर आम्ही खाली उतरलो आणि साईड द्या, म्हणजे प्रथम तर पाहिलं की लोक ऑटोमॅटिक साईड देतात आणि साईड देऊन नंतर ना म्हणजे ते डेड बॉडी असो किंवा पेशंट असो त्याच्याकडे नाहीत पाहत, पण ते म्हणजे एक लेडीज आहे आणि लेडीज मध्ये एवढी डेअरिंग आहे ह्या हेतून ते पाहत राहतात. खरंच डेअरिंग आहे. कौतुक वाटतं लोकांना. साईडला येऊन म्हणतं मॅडम सल्यूट. अरे वा, म्हणजे कौतुक येतं तुमच्या वाटणी. लेडीज सोडा, काल जेंट्स होता, मी ती बॉडी घेऊन गेली. तो पण रत्नागिरीला तो चालला होता, म्हणजे त्याचे मित्राचे कोणतरी नातेवाईक होते आणि त्यांची पण बॉडी रत्नागिरीला चालली. त्याची मोबाईलची चार्जिंग संपली. तो म्हटलं ताई चार्जिंग करायची आहे. मी म्हटलं लावा गाडीत. त्यानं लावली गाडीमध्ये. मला म्हटलं हे घ्या लावा. मी लावली आणि मग म्हणे तुम्ही ड्रायव्हर आहे का? म्हटलं हो मीच चालवते. तर मला म्हटलं बापरे तुम्ही लेडीज असून? म्हटलं हो चालवते. तर मला म्हणते ती बापा कसं करता तुम्ही हे सगळं? असं बोलत म्हटले तुम्ही फक्त पेशंटच राहता ना? म्हटलं नाही, आता पाठीमागे बघ काय येतात त्यात होती कटिंगची बॉडी. तो मग मोबाईलच काढायला जाईल ना. म्हणजे जेंट्स असून एवढे घाबरला. मोबाईल काढायला नाही, मला म्हणत आहे ते मोबाईल काढून दे. व्यवसाय कुठलाही असला तरी पण आपला पहिला क्लायंट किंवा पहिलं जे स्टेज असेल, पहिला पेशंटपणा, तर तो नेहमी खास असतो. आता तुमच्या क्षेत्राच्या बाबतीत असं नाही म्हणता येणार, पण तरी सुद्धा तुम्ही उचललेल्या पहिल्या पेशंटचा अनुभव सांगा. पहिला पेशंट तर म्हणजे एक कोविड पॉझिटिव्ह दादा होते आणि त्यांना रुपीनगर मधून घेऊन
तिथेच नेहरू नगरला कोविड सेंटरला सोडायचं होतं. त्या पेशंटला म्हणजे दादा पॉझिटिव्ह आला आणि वरनं सारखा प्रेशर येऊ लागला की ड्रायव्हरला द्या, ड्रायव्हर द्या. मग दादा तर म्हणजे तो खूप धडपड करत होता ड्रायव्हर भेटण्यासाठी, पण त्या काळात असं होतं की कोणी ॲम्ब्युलन्स म्हटलं तर नावानंच भेट होतं हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सच्या. यायला तयार नाही म्हटल्यानंतर मी गेली जेव्हा ते दादाच्या घरी, तर त्यांची माझी म्हणजे ओळख होती थोडीशी, दादाचा मित्रच असल्यामुळं. तर मग दानी तर तू म्हटलं हो आम्हीच. मग पहिला पेशंट तोच, ते दादाच होते. ते म्हणजे काय म्हणतात ते लमानी समाजाचे आहेत. हां, राठोड आडनाव होतं, त्यांना घेतलं होतं आणि ते पहिलं पेशंट माझं. आणि दुसरं पॉझिटिव्ह पेशंट होतं, म्हणजे दोघं जण म्हणजे आजी आणि आजोबा होते आणि पॉझिटिव्ह होतं. तर त्यांना तिथंच वायसीएमवरला बेड नव्हतं म्हणून वायसीएमवरून ओजेस हॉस्पिटलला न्यायचं होतं. आणि दुसऱ्या गाडीमध्ये आजी होत्या आणि माझे ते मेन म्हणजे माझ्या गाडीत आजी होत्या, त्या खूप सिरियस होत्या. आणि आता ते तर म्हणजे शेवटची क्षण मोजत होत्या, 10 लिटर ऑक्सिजनवर होत्या. आणि त्यांची मुलगी डॉक्टर होती मेन, आणि ती पाठीमागे. फक्त त्यांना बेड भेटत नव्हता, त्या कारणाने त्यांचा जीव म्हणजे पहिला पेशंट माझ्या गाडीमध्ये मृत्यू होणारी ती आजी. आणि त्या आजी म्हणजे अचानक पहिलाच पेशंट त्यांचं म्हणजे पहिलाच मी पेशंट सोडायला पण चालले, ते दादा झालं आणि दुसरं हे. आणि ते अचानक ते म्हणजे मी जिथं टर्न घेणार गाडीला हॉस्पिटलला, तिथंच ती एकदम लेडीज जोरात किंकळली. आणि मी म्हटलं काय झालं, मला वाटलंच काहीतरी झालं. मी पाठीमागं पाहिलं, म्हटलं ताई काय नाही म्हटलं थोडंसं. तर ते म्हटले मी डॉक्टर आहे म्हटले, मला समजतंय काय झालं ते. आणि तिथं नेलं डायरेक्ट डिक्लेअर केलं. पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या मुलीला म्हणजे धीर देत धीर होते. देत होती. मग त्या रात्री तुम्हाला झोप आली का हो? नाही, त्या रात्री मला खूप वाईट वाटलं की म्हटलं माझ्या गाडीमध्ये पहिलं म्हणजे एक ते पेशंट आणि दुसरं ही आजी, आणि त्यांच्या दोघांना म्हणजे बेड भेटण्यासाठी एवढी तगमग त्या मुलीनं केली होती. ती डॉक्टर असून तिला बेड कुठं भेटत नव्हता. आणि भेटला तर शेवटी त्या आजी वाटेमध्येच रस्त्यामध्ये त्यांना जीव सोडला. त्यावेळेला ते कोविडमध्ये परिस्थितीच तशी होती हा, ना? मग झोप येणं कसं म्हणजे समोरासमोर सारखं ते आजी आणि ते म्हणजे ती मुलगी खूप मोठ्याने ओरडली होती गाडीमध्ये. ते मग ते कानामध्ये माझ्या तेच घुमणार ना. तुमच्या पहिल्याच केसचा अनुभव खरंच खूप वेगळा आहे. ऐकून सुद्धा अंगावर आपल्या शहारा आला ना? नाही, मला पण खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे मला हे वाटलं की माझ्याकडून ते पेशंट तिथपर्यंत पोहोचलं गेलं नाही. म्हणजे असं कुठंतरी असं वाटायचं की मी उशीर केला का. पण मी जेवढं होईल तेवढं, तर कारण कोविडमध्ये रोड खाली होते, जेवढं माझ्या परीनं जमेल तेवढं मी गाडी फास्ट घेतली तुम्ही होती. मॅक्झिमम प्रयत्न हो. केला. तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात तो कोविडचा अगदी पीक काळ होता, त्यामुळे जिवंत पेशंटच्या व्यतिरिक्त तुम्ही डेड बॉडीज सुद्धा खूप उचलल्या असतील. तर आतापर्यंत साधारण किती डेड बॉडीज तुम्ही उचलल्यात? मी पॉझिटिव्ह डेड बॉड्या 285 उचलल्या होत्या बापरे. पॉझिटिव्ह. आणि ते पण फक्त आणि फक्त 1.5-2 महिन्यात. म्हणजे 2 महिने कंप्लीट व्हायला माझे मुलं ओरडायला लागले, मम्मी बस कर आता तू बस घरात जरा. म्हणून नाही तर डे नाईट मी ऑन ड्युटी होती. कोविड मध्ये आम्ही कधी गिजर बंद केलंच नाहीये, कारण आम्ही गेलो पेशंट सोडून घरी आलो की पूर्ण आमचे कपडे वगैरे आम्ही म्हणजे लहान मुलं होते, आई वडील होते, त्यामुळे आम्ही आलं की पहिलं स्वतःला सॅनिटायझर करायचं आणि बाथरूम मध्ये जायचं पूर्ण ह्याने म्हणजे कडक. केसापासून सॅनिटायझर ते पायापर्यंत. आणि त्यामुळे मग ते केसाची पण वाट लागून सॅनिटायझर 24 तास हाताला पायाला, हाताची अशी स्किन निघून गेली होती सॅनिटायझर वापरून. नाही मॅडम, मी कधी पीपी किट वापरलं नाही. फक्त एक जण मला म्हटले, असेच आले होते ते कुठले तरी चॅनेलवाले युट्यूबवाले, ते म्हणे मला फक्त पीपी किटवर एक फोटो द्या. आणि फर्स्ट टाइम मी पीपी किट वापरलं 2 वेळेस. पण नंतरच्या वेळेस जेव्हा आपण रिवर्स घ्यायला मागे करतो तर ते पूर्ण अखंड असतं ना, तर मग ते रिवर्स परत एवढ्या गरमीमध्ये ते पीपी किट पूर्ण अंगातनं घाम. मग मी पीपी किट बंद केलं आणि फक्त हँड ग्लोव्ज, कॅप आणि सॅनिटायझर, बस एवढंच. पूर्ण ह्यात मी पीपी किट वाढत होतं, कारण पेशंटला आम्ही ते मशानभूमीमध्ये नेऊन त्या लाईटीच्या ह्याच्यावर ठेवत होतो ना, त्या टायमिंगला तिने नाही पण आम्हाला पीपी किट वापरावंच लागायचं, कारण तिला रिवर्स घ्यायचा असतो, गाडी चालवायची असते, त्यामुळे ते पूर्ण गरम व्हायचं. त्यामुळे ती नव्हती पण आम्ही वापरत होतो. आणि तुम्ही एकट्याच डेड बॉडी घेऊन चालल्या, तर अशा वेळेला तुम्हाला कधी भीती वाटली? फर्स्ट टाइम म्हणजे एक मुलगा होता 26-27 वर्षाचा, तो कमीत कमी 6-6.25 फूट असं होता, टेचरवरती बसत नव्हता आणि पॉझिटिव्ह बॉडी होती. आणि त्यात म्हणजे तो खूप हायटर, आणि माझी पहिली गाडी होती त्यात टेचर बरोबर माझ्या पाठीमागे होता आणि मी समोर, आणि ते टेचर आणि मी असं टच व्हायचं एकदम.
तर तो खूप हायटर असल्यामुळे मग तो पाठीमागे होता आणि मामा लोक होते 2 जण. ते म्हणे ताई तुम्ही या घेऊन, आम्ही तुम्हाला इथं मदत करू स्मशानमध्ये. आणि डेड बॉडी होती. मग मी म्हटलं चला मी जाईन, मी घेऊन तर जाऊ शकते. पण ते एकदम नवीन असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये एकदम माझ्याकडून ब्रेक लागला. तसं तो येऊन मला असं टच केलं, मला वाटलं हा उठला हवा. ती तर खूप फर्स्ट टाइम भीती वाटली. नाहीतर नंतर आता आमुषा रात्र पण ते असं थोडासा पडदा. पण मग मी पडदा का काढला की पाठीमागचं रिव्हर्स घ्यायला ते पडद्यामुळे फक्त एवढं थोडंसं फिल्म राहायचं तर त्यानं दिसायचं नाही. मग ते मी काढलेलं होतं डायरेक्टली. म्हणजे असं पॉझिटिव्ह आहे असं मला कधी वाटत नव्हतं आणि कधी मला त्याचा त्रास पण झाला नाही. तुम्हाला हे काम करताना अनेक चित्तथरारक अनुभव आले असतील. असे काहीतरी 1-2 अनुभव तुम्ही सांगा. कारण तुमचा प्रत्येक अनुभवच इतका थरारक आहे. माझे अनुभव म्हणजे माझ्याकडं जास्त मी म्हणजे पेशंटपेक्षा जास्त डेड बॉडी, आणि ते पण दिवसा कमी रात्रीचं जास्त. रात्रीच्याला आणि जास्त मी रेल्वेच्या बॉड्या माझ्याकडे असतात. कारण की हे सगळे ड्रायव्हर लोक असतात, ते रात्रीचा फोन उचलायला कानफोन करतात, झोपीच्या नादात असतात. मग माझा फोन ऑन असतो 24 तास. मग आता बघा रात्री पण काल खूप दमली होती, तरी पण मी रात्री ते 2 केस केल्यानंतर एकाला डीसी द्यायचा. डीसी म्हणजे 4A फॉर्म असतात, ज्यानं बिना पोस्टमॉर्टम केल्या बिना बॉडी आपण हे करू शकतो, विधी करू शकतो. तो तुमचा त्या मनोरुग्णाची केस घेऊन गेले होते तो सांगा ना अनुभव. अक्षरशः मला वाचून काटा आला होता अंगावर. म्हणजे काय झालं होतं असंच रावेतला, म्हणजे मला जास्त पिंपरी चिंचवडच्या पोलिसांचं खूप सहकार्य लागतं आणि त्यांना पण माहिती आहे. जेंट्सला कॉल केला तर जेंट्स काय कोणी फोन उचलत नाही. ते कधी म्हणजे आता म्हणजे एक निमित्त असतं की हे गाडीत बॉडी न्यायची तर ते ड्रिंक करायलाच हवी, हे ते एवढं निमित्त झालं. तर ते म्हणे ड्रिंक केलेले असे ते काय असेल त्यांचे एक्झॅक्ट. मग त्यांना काही फोन उचलत नाहीत म्हणून पोलीस जास्त जेवढे होईल तेवढे पिंपरी चिंचवडमधले पोलीस फोन करतात. आणि माझा फोन 1 ते 2 रिंगला माझ्याकडे असतो आणि उचलते पण. मी किती खूप जमलेले असू द्या किंवा कंटाळा येऊ द्या काही असो, त्या टायमिंगला त्यांच्या टायमिंगला जाते. तर त्यांना माहिती आहे की ताई कधी पण अर्ध्या रात्र येते. तसंच मग रात्रीचं मला 12:30 पावणे 1 वाजता एक फोन आला 12:30ला रावेत पोलीस स्टेशनवरून. आणि तिथलं रावेच्या इथंच लंडन ब्रिज म्हणून एक हे आहे, ब्रिज आहे नदीवरती, आणि एक इकडं मुकाई चौकात जाणार रोड आहे आणि मध्ये सिग्नल आहे. त्या सिग्नलवर एक जण माणूस आपलं काच असते काच घेऊन नरड कापत होता स्वतःच. आणि कापून तो म्हणजे ते ब्लड ते खूप झालं. कोणीतरी पाहिलं, मग त्यांना पोलिसांना कॉल केला, पोलिसांना मला कॉल केला. मी गेली, मला वाटलं कोणीतरी असं कापलं असेल त्याचं नरड. आणि आता एवढं आपल्याला टाइम नसतो, आपल्याला फोन काय इमर्जन्सी लवकर या. तर मी गेली, पटकन त्याला टाकलं. एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, ते म्हणे की खूप ब्लडिंग होते तिथं घ्या. मी तिथं प्रायव्हेटला घेतलं. तर ते म्हणे प्रायव्हेटवाले म्हणले की नाही ताई ह्यांना वायशेमला जाऊ द्या. एक अर्धा तास पाहिलं त्याचं हे. त्या प्रायव्हेटवाल्यांना पण मला सांगितलं नाही, ऑक्सिकेअर हॉस्पिटल आहे ते, की ताई हे आजार पागल आहे असं आहे तसं काहीच बोलले नाही. म्हणजे ताई ह्याला वायशेमला जाऊ द्या. तर माझा मुलगा तिथपर्यंत माझा मुलगा आला होता त्या सिग्नल पाशी. तर मी म्हटलं भैया तू नको येऊ आता, जा झोप जा म्हटलं, तुला पण सकाळी ऑफिसला जायचंय, मी जाते घेऊन. तर त्या हॉस्पिटलवाल्याने सांगायचं ना की हा पागल आहे काय आहे असं काही मनोरुग्ण होत. तर काहीच सांगितलं नाही. मी ते उचललं टाकलं आणि तो थोडंसं 100 मीटर जाईपर्यंत शांत झोपला. आणि परत उठून तो लागला नसे वेळेचा आहे कराय, ए महाद्या असं तसं जोरात ओरडाय. मी त्याला म्हणते दादा तुम्ही झोपा, मी तुम्हाला लगेच पोहोचवते असं तसं. ते म्हणजे त्याचं लक्षच नाही, उठून बसला पुढे. मग माझं असं आरशातनं बघितलं, म्हणलं हे वेगळं दिसतंय. अशी फास्ट गाडी घेतली रात्रीच्या वेळ, स्पीड ब्रेकर बघितले नाही काय नाही अशी फास्ट गाडी घेतली. आणि तिथं आमच्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचं काम चालू आहे. तिथं म्हटलं आता गाडी स्लो झाली, हा पडला बिडला किंवा पुढं आलाय तर काही खरं नाही. म्हटलं नरड बिरडं धरलं तर. तरी पण मला माहित नाही, मला वाटायचं की मी म्हणते दादा तुम्ही शांत राहावा, तुमच्या घरचे येतात, काही नाही. म्हणजे त्याचं लक्षच नाही कुठल्या गोष्टीचं. मी वायशमला फक्त 15 मिनिटात गाडी पोहोचवली होती, कमीत कमी 16 किलोमीटर अंतरावरून. आणि पोहोचवलं आणि मी पटकन घामाघूम झाली. मी पटकन खाली उतरली, दरवाजे लॉक केलेले होते आणि माझा दरवाजा मी ओपन ठेवत असते कधी बी की आपण पटकन खाली उतरू शकतो काही इमर्जन्सीला. मी उतरली, दार उघडलं तर तो मला म्हणायचा दार उघडून दे ना. तर मी ते उघडा म्हणायचा दरवाजा, मी ओपन करून देणार. तर त्यानं मी बसलेल्या सीटवरून तिथनं उडी मारून बाहेर पळाला.
पळाला आणि पळत सुटला आणि तिथं एक हाफ मर्डरची केस आलेली होती वायशम हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे मोठं. तर तिथं खूप सारे लोक होते, पब्लिक होती. तर ते पळालं तर सगळे लोक तिथले सिक्युरिटी ते सगळे त्याच्या पाठीमागे पळतात. हा पुढं पळतोय आणि हा पळाला अंधार बघून तिकड साईडला गेला. तिथं एक फरशीचा तुकडा घेतला आणि तुकडा घेऊन कापत होता आणि त्यानं आपली करंगई जाईन असं इथं होल पाडलं होतं गळ्याच्या इथं आणि होल पाडून असा ओढत होता तो. बापरे, मला एवढं टेन्शन आलं आणि मला तिथले डॉक्टर पण म्हटले, ताई एवढी रिस्क घेऊन कधी चालायचं नाही. मी म्हटलं सर मला ह्याच्यातली काही कल्पनाच नाहीये. बरोबर आहे. हे जे रेल्वेचे ऑफिसर्स आहेत ते रात्री अपरात्री केव्हा पण तुम्हाला फोन करतात, तुम्ही आता सांगितलं, कारण त्यांना पूर्ण विश्वास आहे की यांना फोन केला की या उचलणारच. 101% येणार, यांना माहिती, गॅरंटी असते पूर्ण. खरंच धन्य आहे. नाही मग त्याला तिथं घेऊन गेलो मॅडम. तिथं गेलं मग ते सगळी सिक्युरिटी त्याच्या पाठीमागं, त्याला पकडला 10-15 लोकांनी. परत जे हाफ मर्डर साठी लोक जमलेली होती पब्लिक, त्या लोकांनी पण त्याला म्हणजे त्याच्या मागं पळाले. कोणी पाहिलं होतं ना कोणीकडे गेलेला, तिथनं पकडून आणला आणि नेऊन बेडवर टाकला. तर आपल्या ते कॉटन बांधलं त्याचे हातपाय ओरडतोय म्हणून. ते कॉटन त्यांना असा दणक्यात तोडत होता आणि ते तोडून मग तो ऐकना काय होणार असलं जोरात सगळ्या पेशंटला तकलीफ व्हायला लागली, ओरडायचा जोरात, काही म्हणायचा आम्हाला मरून द्या, ए महाद्या तू कुठे, म्हणजे महादेवाला आवाज द्यायचा देवाला. परत काही वेगळे काय करायचा. मग त्यांना बेडशीट असतं का हॉस्पिटलचं पांढरे बेडशीट, त्यांना 2 बेडशीटनं पाय बांधले आणि 2 बेडशीटनं हात बांधून झोपीचे इंजेक्शन देऊन ते सकाळी शुद्धीवाल्याने नातेवाईकांना कॉल केला. नातेवाईक तळेगावमध्ये होते, मुलगा आणि त्याची बायको. तर बायको ते म्हणायचे येतो 1-1.5 तास फोन करल तर येतो. कसलं येतात? मग जावई, मुलगा आणि त्याची बायको हे सकाळी म्हणजे त्या दिवशीच पहाटे काहीतरी 5:30-5च्या दरम्यान तिथं पोहोचले आणि पोहोचल्यानंतर मग तो बेहोश होता. मग तेव्हा त्यांना काही नाही वाटलं. मग त्यांना डॉक्टरांना सांगितलं की त्याचा असा मानसिक बरोबर नाहीये, अमुक मग काय सांगितलं त्यांना. आणि ते झाल्यानंतर सकाळी कॉल आलाय मला, मॅडम ह्यांना म्हणजे तिथं एरोड्याला नेऊन सोडायचंय, तुम्ही येताय का? मग अरे बापरे. सकाळी कॉल आल्यानंतर मी म्हटलं नाही बाबा आपण नाही येणार आता. तर म्हणे नाही मॅडम झोपेचे इंजेक्शन दिलंय. मग म्हटलं ठीक आहे. पण तिथं गेल्यानंतर ना दिवस होता रविवार आणि रविवारी हॉस्पिटल बंद असतं. ते हॉस्पिटल बंद असल्यामुळे आता काय करायचं, म्हणे आता उस्मानाबादला न्यायचं. आणि म्हटलं म्हणजे इंजेक्शन दिलं तोपर्यंत झोप होती आणि जर बाय चान्स उठलं तर काय करणार. म्हटलं इथं कुठे तर तुम्ही ऍडमिट करा आणि सोमवारी सकाळी इथंच हे करून टाका. तुम्हाला दोघींना असं कधी वाटतं का की आपण या क्षेत्रामध्ये आलो, हा आपला निर्णय चुकला किंवा आपण का या क्षेत्रात आलो, असं कधी वाटलंय तुम्हाला? कधीच नाही. ग्रेट. मला खूप खूप अभिमान वाटतो की जेव्हा मी जाते कुठे पण, जेव्हा मी बाहेर गावी जाऊ किंवा पुण्यामध्ये कुठे जाऊ, जेव्हा मी जाते सिग्नलला झालं कुठं झाले लोक सॅल्यूट करतात, एवढी इज्जत देतात. पश्चाताप व्हायचं काही संबंधच येत नाही. आणि खूप लोक म्हणतात मॅडम तुमचा खूप अभिमान आहे हे ते. आता जेव्हा तुम्ही ह्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हिंगच्या या कामाला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला जे पुरुष ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होते तर त्यांनी तुमचं कौतुक केलं, तुम्हाला मदत केली का तुम्हाला ह्याच्या विरुद्ध काही अनुभव आलाय? युनियन आहे महाशक्ती ॲम्ब्युलन्सचे, तर त्यातले लोकांचे खूप सगळे बाहेर गावचे, म्हणजे एक महाराष्ट्र ग्रुप आहे आणि एक पुणे ग्रुप आहे. हे बाकीचे सगळे मला खूप हेल्प करतात. पुण्यातले झाले, परत असे आजूबाजूचे गावातले कुठले मुंबई असे सगळे हेल्प करतात. पण जिथं मी काम करते त्यांना खूप वाईट वाटतं. काय माहित नाही काय होतं त्यांना, पण त्यांना खूप वाईट वाटतं. मी जर कधी नाही गेले की सगळे खुश असतात. जेव्हा मी जाईल ना म्हणलं संपलं असं त्यांचं एकही असतं. पण तुम्हाला जरा असा वाईट अनुभव पण आलाय एक, म्हणजे तुम्हाला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तर 2-3 म्हणजे खूप म्हणजे असं होतं की त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून एक लेडीज काम करते आणि ते लेडीज त्यांना तिथं नको होती. मग त्यांना असं कोणीतरी असं गाडी आडवी लावणे आणि त्या क्षेत्रात नवीन असल्यामुळे मग असं थोडीशी भीती राहते ना की कोणाची गाडी घासते काय होते. मग आता माझी गाडी अशी लावली तर पुढे अशी आडवी गाडी लावल्यानंतर मी इमर्जन्सीला कसं काढणार. म्हणजे खूप सारा त्रास पण दिला तिला 2-4 जणांना. पण 2-4 जणांनी खूप हेल्प केली. एक तिथला साबळे म्हणून आहे, परत एक अंकुश दादा म्हणून, तो पण त्यानं खूप हेल्प केली मला नेहमी. म्हणजे मला ह्या क्षेत्रामध्ये आणलं माझ्या भावाने, पण काम करायला शिकवणारा
तो अंकुश दादा होता. त्यानं मला म्हणजे हाताला धरून शिकवलं की अनिता हे असं कर, हे असं कर, हे असं करायचं असतं. त्यानं पण खूप हेल्प केली मला. परत संजीव भाऊ कुलकर्णी, हे दोघं चौघांनी हेल्प केली आणि दोघं चौघांना खूप वाईट वाटायचं की ही का आली इथं. पण तुम्हाला त्रास द्यायला त्यांनी प्रयत्न केला होता, ते जरा सांगा ना, कसा त्रास दिला होता तुम्हाला ते. एक साकोरे म्हणून म्हणजे तो ड्रिंक वगैरे खातात आहे जास्त. बरेचसे तुम्हाला म्हटलं ना की एक निमित्त लागतं ड्रायव्हर लोकांना की आम्ही एवढं हार्ड काम करतो मग आम्हाला ड्रिंक करावं लागते, हे ते असं काही नसतं. आता ते त्यांना एक निमित्त आहे. आता आम्ही पण तेच करायचं होतं का, तर त्यानं ड्रिंक केली होती आणि मग त्याला असं कोणीतरी आणखी 4 जणांनी भडकवलं. तिथले आहेत जरा 2-3 जण भारत ॲम्ब्युलन्सवाले, त्यांना म्हणजे वाईट वाटायचं मी आलेली, तर त्यांना त्याला भडकवलं. मग ह्यानं एक दिवस आडो आला की तुम्ही इथं यायचं नाही, तो अशी करते तशी करते. म्हणजे त्याला एक म्हणतात ना की आपण कुठे निघलं की कोणीतरी आडता पाया टाकणार असणार. त्यानं दिला होता त्रास, पण ते सांगणं पण योग्य वाटत नाही. त्याला ना म्हणजे भावानीच ते का ॲम्ब्युलन्स लाईन मध्ये त्यांनीच आणलं होतं. त्याला त्या म्हणजे भावाचं व्यवस्थित चालायला लागलं की मग त्याला थोडं हे व्हायला लागलं की ह्याच्यात एक ग्रुप झालाय आणि हा पुढे जायला लागलाय म्हणून. म्हणजे लाईन मध्ये एखादी जर लेडीज जर आपल्यावरती वर चढ काम करत असेल आणि त्यानंच मला हे पण केलं होतं, चॅलेंज केलं होतं की तू रेल्वेची बॉडी एकच उचलून आणायची, आणि तो पहिला तो उचलायचा. आता त्याला कोणी कॉलच करत नाही, कारण की तो माझं कसं असतं की एक बॉडी आहे, एक पेशंट आहे किंवा इमर्जन्सी पेशंट पण पडलेले असतात. तर मी कधीच असं म्हणत नाही की त्याचे वारस आहेत किंवा नाहीत. जे आहे ना ते जर वारस असेल तर त्या वारसाकडून मी पैसे घेते. माझं घर पण त्याच्यावरतीच चालतं. आणि मी म्हणतात ना सिंगल लेडीज आहे. माझे मिस्टर पण 2-3 वर्ष झाले एक्सपायर झाले, पहिले पण आजारीच होते. तर मग ते मला माझं म्हणजे मला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता, ते तर आहे. आणि मग त्यात मी असं वारस असो किंवा नसो मी असं कधी विचारत नाही. जर वारस असेल ठीक आहे, नसेल त्या पेशंटला न्यायचं, पोलिसांच्या मदतीनं त्याचं PM वगैरे करून घ्यायचं, पोस्टमॉर्टम. 3 दिवस बॉडी ठेवायची. त्या 3 दिवसाच्या आत कोणी आलं तर ती बॉडी त्यांच्या ताब्यात द्यायची. नाही आलं ती बॉडी घ्यायची, स्मशानमध्ये न्यायची, इलेक्ट्रॉनिक वरती तिची विधी करायची आणि घरी जायचं. या सेवाभावी वृत्तीनंच तुमचं कार्य चालू आहे. किती वेळा असे पेशंट पण पडलेले असतात ब्रिज खाली, इकडं तिकडं. त्या पेशंटला पण नेऊन ऍडमिट करण्यापर्यंत मी करते. मग तिथंच असंच मग त्यांना वाईट वाटतं की ही लोकांना मदत पण करते आणि आज त्यांचं असं आहे की ही पुढं करते. म्हणून त्यांचे दोघांची माझ्याबद्दल खूप मोठी दुश्मनी आणि गैरसमज होते. डेड हाऊसच्या डॉक्टरांना त्यांना सगळ्यांना फुगवतात. तिथं एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरांना तर नेहमी फुगवत असतात. मग आता कधी लेडीज आहे, लेडीज म्हटल्यावर रात्रीच्याला मी 1, 2, 3 कधीच असं नाही की मी नाही हा शब्द माझ्याकडे नाही. किती कंटाळा आला असेल तरी मी उठून जाते. मग कधी वॉशरूमचं ह्याच्यात राहतं तर मग त्या डॉक्टरांना सांगायचे, मग ते टॉयलेट बंद करायला लावायचे. म्हणजे असे खूप सारे त्रास दिले, पण मी त्यांच्या बापाला पण भिली नाही. मी माझं काम चालू ठेवलं. खरंच ग्रेट असते मी, खरंच ग्रेट असते मी. तुम्हाला म्हणजे लोकांचा, गर्दीचा किंवा पोलिसांचा कधी त्रास होतो का हो? पोलिसांचा कधीच नाही. हा गर्दीचा होतो. कधी रिक्षावाल्यांचं काय असतं की पहिलं मला जायचंय तेवढं थोडंसं कधी होतं. नाहीतर मग बऱ्यापैकी लोकांना सायरन चालू असेल तर लोक साईड करून देतात. ताई तुमचा एखादा अनुभव सांगा ना. छोटं बाळ होतं, मला वाटतं 6व्या महिन्याचं होतं. ती मुलगी होती. तर त्या बाळाला NICU कुठेच भेटत नव्हतं. मी अख्खा पुन्हा पालतं केलं, म्हणजे 2 ऑक्सिजन सिलेंडर माझे संपले. अख्खा शेवटी कुठे भेटलं, मी घेतलं बाळ आणि एक आप्पा बारणे म्हणून हे आहेत ते आपले आमदार होते, त्यांच्या ऑफिसला नेलं. म्हणजे तुम्ही म्हणतायत ना की तुम्ही मुली वाचवा. मी पूर्ण दिवस माझ्या बाळासाठी घालवला, पण मला कुठेही NICU भेटले नाही, ICU भेटले नाही. आता मी काय करू तुम्ही सांगा. मॅनेजर आहेत ना, त्यांनी काय केलं, मग 2-3 ठिकाणी फॉर्म फिरवला. तेव्हा मला तिथे एक आउट हॉस्पिटलला ती जागा करून दिली. त्यानंतर तिथे काय 4 ते 5 महिन्यात म्हणजे दिवसात गेलं. ते फक्त 600 ग्रॅमचं बाळ होतं. बापरे, बरोबर. म्हणजे एक जीव वाचवण्यासाठी तुम्ही किती जीवाचा आटापिटा करता. एक आणलं होतं, छोटं बेबीच होतं, भीमाशंकर. आणि ते काही आदिवासी होते. ते लोकांना म्हणजे असे ठाकर समाजाचे होते, त्यांना काही समजत नव्हतं. आधी ससूनला गेले. तिथं त्यांना काही ते कुठली सर्जर पाहिजे होते ते भेटले नाही. YCMला पाठवलं. ते ससूनवरून गाडी एक YCMला आली. त्याला 2 लिटरवर ऑक्सिजन चालू होता. तर ते तो म्हणला ताई माझ्या गाडीत ऑक्सिजन नाही, प्लीज तू ये, छोटं बिबे. मी माझी सुनबाई 2 जणी शॉपिंगला गेलो.
तिला सगळं शॉपिंगचं सामान हिच्या गाडीत टाकून दिलं आणि तिथनं ते बाळ आणि ते 3 लोक घेऊन पहिलं केमला आली. केमला पण बेड खाली नाही आयसीयू खाली नाही. परत मुंबईमध्ये आणि शेवटी कुठल्या हॉस्पिटलमध्ये इथंच वाड्याला जागा भेटली. तर तिथं काय पद्धत आहे की ॲम्ब्युलन्सवाला पेशंट घेऊन आला की जोपर्यंत पेशंट ॲडमिट करून घेत नाही तोपर्यंत गाडी हलवायची नाही. पूर्ण रात्रभर एक तर मुंबईत फिरली. मुंबई माझ्यासाठी तेव्हा पूर्ण नवी होती, रोडची माहिती नव्हती, मॅप चालत नव्हतं. तिथपर्यंतच राहिलं, जिथनं मी लावलं तिथनं पर्यंत त्या ह्याच्यापर्यंत आलं. पण तिथं आलं तर ते केमला मॅप पण बंद झालं. मग आता करायचं काय? मग मी एक जणाला फोन केला तर तो म्हटला तिथं गेटवर जा आणि गेटवर जो एक हे बसलेल्या सिक्युरिटी त्याला फोन दी. त्यानं काय सांगितलं, त्यानं रोमिंग चालू केलं आणि नंतर मॅप चालू झालं आणि मग मी ते पेशंट फिरवत होते आणि नंतर वाड्याला ॲडमिट केलं. ॲडमिट करून परत ते आता ते गावाकडचे लोक होते, ठाकर समाजाचे, त्यांना काहीच माहीत नाही. मग तिथली काही धावपळ असेल ते करून मला बाहेर घरी जायला तिथनं 1:30 वाजता निघली आणि मग पहाटे म्हणजे 6 वाजता मी माझ्या घरी पोहोचली. बापरे. आणि पूर्ण म्हणजे मुंबई माझ्यासाठी फर्स्ट टाइम आलेली मी त्या दिवशी मुंबईमध्ये. मग रात्रीचं एवढी झोप डोळ्यावर. परत मी विचार केला की आता मला एक्सरे सावेल लागायचं आहे, कसं लागायचं काय. MS 14 नंबरची गाडी दिसली, तुझ्या मागच मी मुंबई पुन्हा गाठलं. ग्रेट आहे, खरंच डेअरिंगबाज आहात तुम्ही, खरंच डेअरिंगबाज आहात. बाळाला काय कोविड काय झालं होतं? बाळाला काहीतरी हृदयाचं हे होतं आणि त्याला 34 तास का 44 तासाच्या आत म्हणजे 2 दिवसाच्या आत त्याचं ते ऑपरेशन होणं खूप गरजेचं होतं. आणि बाळ फक्त 2 दिवसात होतं. आणि ते ठाकर समाजाचे आहेत लोक, त्यांना काहीच माहित नाही. ते खूप म्हणजे मला त्यांना मदत केली, ते खूप भारी वाटलं. ॲडमिट करून घेतलं, ते बेड भेटला. मेन म्हणजे ऑक्सिजन संपला त्या वाड्याला. मग हिथं तर दोन्ही हॉस्पिटलला घेतलं नाही. मग त्या वाड्याला गेली, मी ते बाळ घेतलं. मी त्या लेडीजला म्हटलं चल बाई तू माझ्या मागे. मी टेबलवर नेऊन ठेवलं बाळ. म्हटलं मॅडम माझा ऑक्सिजन संपलाय माझे आणि मी आता हे बाळाला घेऊन कुठं फिरू शकत नाही, तुम्हाला काय करायचं हे बाळ हे नातेवाईक. मग त्यांना ते ॲडमिट करून घेतलं. त्यावेळेस ऑक्सिजन किती ठेवता तुम्ही गाडीमध्ये? ऑक्सिजन 2 लिटरवर होता आणि 2 बॉटल होत्या. पण एमर्जन्सीला अचानक कॉल आला होता, 1 बॉटल संपली होती, एकच होता. आणि ते 1 बॉटल होता तो त्या म्हणजे तिथपर्यंत यायला पूर्ण होतं, ते बरोबर होतं. पण तिथं 2-3 तास त्या हॉस्पिटलमध्ये, 1 तास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, 1 वाड्यामध्ये पण म्हणजे येईपर्यंत तो संपत आला आणि थोडंसंच राहिलेलं बाकी. जर मी बाहेर कुठं घेऊन गेली असती तर त्याला बाळाला म्हणजे काही पण कमी जास्त होऊ शकत होतं त्यावेळेस. आणि असं तुम्ही प्रत्येक वेळेला अशीच अगदी निरपेक्ष भावनेने मदत करत असतात. म्हणजे बऱ्याच लोकांना हॉस्पिटलची प्रोसिजर पण माहीत नसते, तर ती पण तुम्ही त्याच्यात पण सगळ्यांना मदत करता. आता समज घरामध्ये कोणाची डेथ झाली, आता ते घाईनं हॉस्पिटलला आणतात. हॉस्पिटलला आणलं, तिथं ECG केली, तिथं डिक्लेअर केलं. अचानक तुम्हाला सांगितलं की हा माणूस तुमच्यात नाही राहिला, तर त्यावेळेस मग ते त्यांच्या जवळचं नातेवाईक गेलेलं असतं, त्यांच्या जवळचं माणूस गेलेला असतं. मग त्यांची मनस्थिती बरोबर नसती. त्यावेळेस जर आपण माझ्या गाडीतलं पेशंट होतं, मी केलं आणि मला तर माहिती आहे हे असं आहे म्हणून, तर त्यावेळेस मी मदत करून म्हणजे त्यांचं पूर्ण प्रोसिजर करून PMची वगैरे नंतर तिकडं PM सेंटरला सोडून मग माझं दुसरे कामं मी हातात घेते. तोपर्यंत नाही. मग किती मला मध्ये काम आले तरी मी हातनं त्याला आवाज न देता पहिलं त्या माणसाची मदत करते समोरच्या. कालच्या 1 जणाच्या अंगात एकाचे 2 पीस होते मधनं झालेले आणि एकाचा म्हणजे अंगावरती बोटभर कापड पण नव्हतं. दोन्ही जेंट्स होते. जे पहिला मुलगा उचलला तो 2006चा होता, तो 20 वर्षाचा होता. त्याच्या अंगावरती बोटभर कापड नाही, फक्त आणि फक्त वोटिंग कार्ड होतं आणि त्याच्यावर ॲड्रेस होता. तेवढ्यावरती म्हणजे ते आत्ता भेटले इकडे आल्यानंतर. आणि जे दुसरा उचलला त्याच्या ह्याच्यावरती लायसन होतं आणि लायसन त्याच्याकडे मोबाईल वगैरे असतात. पण कसं प्लॅटफॉर्मला बॉडी झाली म्हटलं की 4 असे झोपडपट्टीचे लोक फिरणारे असतात. मग काही मोबाईल वॉलेट असेल ते पटकन घेऊन जातात, चोरी करतात. तर मग ते बिचारे कधी कधी असेच व्यवहार जातात जर त्यांचं बायचान्स कोणीच नाही भेटलं तर. आणि जर काही जर थोडीशी एखादा नंबर वगैरे मोबाईल नंबर वगैरे असेल तरी पण मग ते घरापर्यंत पोहोचलं जातं. आणि मग नातेवाईक भेटले तर ते पेमेंट करतात, जर नाही भेटले तर मग मीच सगळं करते. किती जणांचे तुम्हाला दुवा मिळाले असते? जानेवारी महिन्यात कमीत कमी मी 10 व्यवहार पेशंट बॉडी केले होते. 10 रेल्वेच्या आणि अशा परत सिटीच्या असे मिळून. मग सिटीचे पोलीस पण बोलवतात, पण म्हणतात कधी कधी पेट्रोलला त्यांना माहीत झालं की आज ताईचा माझ्यासाठी पूर्ण दिवस गेला
तर मग म्हणतात ताई निदान कमीत कमी पेट्रोलला तरी घ्यावं, करतात मदत ते म्हणून. खरंच धन्य आहे, केवढं पुण्य तुम्ही मला खरंच घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून. कारण तुम्ही म्हणलात की तेव्हा म्हणजे काहीच उपजीविकेचं साधन नव्हतं आणि म्हणून मी आज सुरू केला. तर आणि त्याच्याबरोबर इतर बाईला ज्या जबाबदाऱ्या असतात त्या तर कराव्याच लागतात, सगळ्या सांभाळाव्याच लागतात. तर या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही वेळी अवेळी कधीही फोन आला की लगेच हातातलं काम टाकून निघता. अगदी पानावर बसलेला असलात तरी सुद्धा तुम्ही लगेच उठता. परवाच तुम्ही म्हणालात की मी आता अगदी लिंबू पिळत होते तेवढ्याच फोन आला, मी तसंच ताट नमस्कार करून बाहेर ठेवलं आणि ॲम्ब्युलन्स घेऊन लगेच निघाले. म्हणजे मी आणि माझे सूनबाई त्या दिवशी मला बाहेर जायचा काही मूड नव्हता. मग आम्ही दोघींना आराम नाश्ता वगैरे केला, थोडीशी दोघींना झोप काढली आणि ती म्हटली आई काय करायचं. म्हटलं फक्त चण्याची भाजी आणि राईस लाव आपल्याला, बस झालं. तिनं लावला गरम गरम, दोघींना तिला ताट वाढून घेतलं. मी म्हटलं संजना जा लिंबू घेऊन ये बा. लिंबू आणलं पिते, तोपर्यंत कॉल आला की मॅडम असं असं इथे ॲक्सिडेंट झालाय. ते मी ताटातला घास तोंडात पण नाही तसंच ठेवलं आणि पटकन गाडी काढली. एवढी फास्ट गेली, मुंबई एक्सप्रेस हायवे, हे पुणे मुंबई म्हणजे बँगलोर हायवेला. तर एवढी फास्ट गेली, त्याला आणलं, त्याला तिथंच एक लाईफलाईन म्हणून हॉस्पिटल आहे जवळपास, तिथं घेतलं, तिथं नेलं. त्याला खाली घेताना मी त्याला बोलते की म्हटलं दादा कसं काय पडला, काय झालं. आणि पहिलं विचारलं की तू राहतो कुठे, तर ते म्हणला देव रोड विकासनगर. मी म्हटलं वा, म्हटलं ठीक आहे. आणि म्हटलं तुला लागलं का सर, तू ड्रिंक वगैरे केली होती का, तर म्हटलं हो. आणि परत त्याचा स्वतःचा एक शब्द त्यानं वापरला मला. हे 2 शब्द मी त्याला विचारलेले. आणि एक ते म्हटला मावशी म्हणजे डॉक्टर आम्ही खाली घेत होतो म्हणजे टेचर वगैरे, तर मग तो मला वाचव माझ्या आईला, मी एकटाच आहे. आणि त्याचा ह्या हाताचे राईट हाताचे ह्या हाताच्या पूर्ण शिरा पूर्ण रिकाम्या होत्या. तिथनं जो हाताचा भुगा होता तर गाडीमध्ये म्हणजे सांगू शकत नाही एवढं ब्लडिंग होतं. त्या हॉस्पिटलला घेता घेता म्हणजे खाली पण तेवढंच. आणि पूर्ण म्हणजे असं आपला सापळा असतो ना तसा हात दिसत होता तुझा, पूर्ण मास गेलं होतं निघून. आणि त्यातच ते ब्लडिंग खूप झालं आणि त्यात ते आतमध्ये नेलं आणि ते म्हणजे ट्रीटमेंट चालू करायच्या आधी तर तो ऑफ झाला. तसंच त्याला उचलला, वायशमला नेलं, तिथं PMची सगळी प्रोसिजर केली. आणि नंतर न त्याचे मित्र वगैरे सगळे जमा झाले, नातेवाईक जमा झाले. दुसऱ्या दिवशी कोल्टोरीजला ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मग त्याची विधी त्याच्या गावी नेऊन केली. पण अशा तुम्ही केव्हाही फोन आल्यावर अगदी लगेच ताबडतोब निघता. मग अशा वेळेला तुमच्या घरच्यांची म्हणजे मुलांची वगैरे काय रिॲक्शन असते? मुलांना काय वाटतं की आईनं थोडंसं तरी काहीतरी खाऊन जावं. म्हणजे आपल्या बुद्धीला पडत नाही की एखादा जर समज डेड बॉडी असेल तर आपण समजू शकतो, पण ऍक्सिडेंट म्हटल्यावर सगळ्यात इमर्जन्सी म्हटलं की त्याचा एक सेकंद त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो. आणि मग आपल्याला जेवण काय आपण आता नाही केलं तर थोड्या वेळ करू, पण त्याचा जीव खूप महत्वाचा माझ्यासाठी. परिस्थितीमुळे त्यांना स्वतःला शिक्षण घेता आलं नाही, पण त्यांनी आपल्या सुनेला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलंय. एक छान नातू पण आहे तुम्हाला आणि वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नातवाचं कौतुक करण्यात रमलेलं असतं. आणि त्यांची मुलगी PhD करते बॉटनीमध्ये. तुमचे अनुभव ऐकायला जास्त उत्सुक आहेत सगळेजण. एक विदर्भातलं एक जोडपं होतं, युनिक हॉस्पिटल आहे चिंचवड स्टेशनला. तिथनं मला फोन आला की बाळाला घेऊन ह्याला जायचे दिवाळीला. तर मला म्हटलं कितीवर ऑक्सिजन आहे, तर ते बोलले की 2 लिटरवर. म्हटलं ठीक आहे, मी एक बाटला घेतला त्या बाळाला दिवाळीला नेलं. म्हणजे एक 5 वर्षाचे असेल दोघं, त्यांना पहिलंच बाळ होतं, त्यानंतर काही राहिलं नव्हतं. तर त्या बाळाला घेतलं, मी दिवाळीला नेलं. तर त्या म्हटलं पहिले डिपॉझिट भरा. तर म्हटलं ताई आम्ही आज नाही पण उद्या भरतो, माझ्याकडे आता पैसेच नाही आहेत. नाही म्हटलं आमच्याकडे घेऊ शकत नाही. मग मी वायशमला नेलं, वायशमला बेड खाली नाही बोलले. त्यानंतर ससूनला नेलं, ससूनमध्ये काही भेटलाच नाही. मी वापस युनिकला नेलं, तर युनिकवाल्यांनी बोलले की नाही आता आमची जबाबदारी नाही, ते तुमचं तुम्ही बघून. मग ते डॉक्टर लोक असे करतात की हे आपल्यावर नको, त्यांना जेवढं हवं आहे तेवढं काढायचं काम करतात. पण ज्यावेळेस त्यांना ओव्हरलोड होतं आणि आता त्यांना झेपत नाही तेव्हा ते बाहेर काढायला पाहतात. माझ्या संगती पण झालं होतं तसं सूर्य हॉस्पिटलला. एक म्हणजे त्यांना 10 वर्षानंतर बाळ झालं होतं. 10 वर्षानंतर बाळ झाल्यानंतर मुलगा म्हणजे प्रेग्नेंट होती बाई. आणि ह्याला नेलं, तिला येणं ICU लागत होता. परत त्या लेडीजचं पण बाळाचं वजन काहीतरी कमी होतं. मग सूर्यवाल्यांनी त्यांना सांगितलं कमीत कमी 50,000 रुपये डिपॉझिट भरा. आता एकदम मिडियम क्लासचे लोक ते कुठून आणणार एवढे पैसे, आणि ते बी अचानक.
तरी पण त्यांचे म्हणजे मित्रमंडळी हे सगळे म्हटले की रात्रीचा वखत आहे 2-2:30चा, तर आम्ही सकाळपर्यंत काय तजवीज करतो, पण तुम्ही ॲडमिट करून घ्या. पण नाही, त्यांना न घेतल्यामुळं मग परत वायशेमला आणावं लागलं. वायशेमवरून परत ससूनला पण येणे आयुष्य नाही, मजबुरीनं पुण्यामधल्या केममध्ये जागा झाली. आणि ते मग त्या बाईला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्या बाईनं मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं, ताई डिलेवरी पण झाली आणि तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझ्यासाठी रात्रभर पूर्ण फिरले आणि फिरून मला माझं बाळ पण सुखरूप आहे आणि मी पण सुखरूप आहे. आणि त्या लोकांना एवढा आनंद झाला, त्यांना मला माझं जे पेमेंट होतं त्याच्यापेक्षा त्यांना मला डबल पेमेंट करून दिलं. आणि मेन म्हणजे मला पेमेंटचं काही नाही, अशा वेळेस 10 वर्षानंतरनं बाळ होणं म्हणजे खूप महत्वाचं असतं ना ते. दुसरं एक असं होतं, म्हणजे ते म्हणतात ना हॉटेलमध्ये जे गाणे म्हणतात लेडीज डान्स बार, शिक्रापूरला ते लेडीज जायची गाणी म्हणाय कुठल्या हॉटेलमध्ये. आणि त्यावेळेस तिचा मुलगा काहीतरी 1-1.5 वर्षाचा, त्याचा व्हिडिओ पण मी काढलेला आहे. तर तो मुलगा मला असंच एक ॲम्ब्युलन्सवाल्या चाकण त्या मुलाचा फोन आला, म्हणजे ताई असा रात्री 9-9:30ला असं बाळ आलंय आणि त्या बाळाला तिथं बेड भेटत नाही. मग मी गेली, त्यांना बोलली केलं, तर ते म्हटले की बेड खाली नाही आहे, तर 25,000 रुपये कमीत कमी डिपॉझिट भरा, पुण्यातलं पिंपरी चिंचवडचं. तर मग ते त्या मुलाची आई तिकडे आणि त्याचे वडील काहीतरी दुसरे होते. म्हणजे ती मुलगी होती फक्त आणि फक्त 18 वर्षाची आणि ते बाळ होतं 1 ते 1.5 वर्षाचं. आणि त्या बाळाचा बाप त्या दुसरा होता, जो दुसरा होता बाळ माणूस की मी त्याचे वडील आहे म्हणत होता, तो दुसरा होता आणि जन्मदाता देणारा दुसरा होता, असं काहीतरी होतं. तर त्या मुलानं मोठी भरलेली बकेट गरम पाण्याची अंगावर ओतून घेतली. आता 1.5 वर्षाचं बाळ कसं पाणी ओतून घेईल? तर मग असं कुठेतरी आपल्या मनामध्ये येतं की, तर म्हटलं नाही, पण बापाचा कसं करू शकतो. पण ज्यावेळेस तिच्याच लाईनमधल्या 2 मुली आल्या आणि त्या मुलींना सांगितलं की हा बाप वेगळा आहे आणि त्याचा खरा बाप वेगळा आहे, तर मग त्या डीला घेतलं नाही. मग मी त्याला पुण्यामध्ये एक जळालेल्याचं हॉस्पिटल आहे, तिथं घेऊन जायला आम्ही तिथं गेलोय. त्या बाळाला ॲडमिट करायचं, त्याची आई तर नाही, शेजारचे 1-2 लोक आणि तिचे काय मित्र वगैरे असे कोणीतरी. तर घेऊन गेलं, तिचा फोन आला आईचा की तुम्ही बाळाला ॲडमिट केलं तर मी आत्महत्या करेन. हा तर मग ती पोरगी मग तिच्या ज्या मैत्रिणी वगैरे होत्या म्हणे नको ताई, ससूनला घ्या. ससूनला गेलो, ससूनला 40 नंबर म्हणजे एमर्जन्सी वॉर्डमध्ये गेलो. मग ते बाळाला ॲडमिट करायला, खाली घ्यायला, हे ते म्हणजे चांगला अर्धा-पाऊण तास तिथं गेला. परत त्या बाळाला मग मी एवढं फास्ट तिथलं केलं, ते बाळ म्हणजे एवढं छोटं बाळ आणि इथनं पुढं हे सगळं पूर्ण भाजलेलं लेकरू, ते एवढं ओरडायचं रडायचं आणि ते मलम पण लावलं नाही. डिपॉझिट पहिलं भरा, एवढे नालायक लोक आहेत ते. आणि मग ते इकडं सूर्याला नको म्हटली, ससूनला नेलं, ससूनवाल्यांना घेतलं फटाफटा करून, कारण की त्या छोट्या बाळाची कोणाला पण माया येणार आणि एवढं छान दिसायला ते होतं. त्या बाळाला ॲडमिट करेपर्यंत मी पहाटे 3 वाजेपर्यंत तिथं होतं. आणि त्याची आई आली आणि आई आल्यावरती नंतर मग ते बाळ ॲडमिट करून वरती वॉर्डमध्ये ठेवून आली. पण मग 2 दिवसांनी समजलं की ते बाळ गेलं. आणि ते फक्त डॉक्टरांच्या आणि त्या आईच्या झालं असतं थोडं कर्ज, पण बाळ नीट झालं असतं ना. तर त्या बाई जी बाळाची आई होती ना, तिच्या कानामध्ये ते फुलं होते आणि गळ्यामध्ये एक अर्ध्या तोळ्याचं काही होतं. ती गेली तिथं मोडलं आणि मग दिवाळीमध्ये पैसे भरले. ते पैसे भरल्यानंतर बाळाला ऍडमिट केलं. 1-2 दिवस बाळ राहिलं, पण त्या बाळाला उपचार लवकर भेटला नाही मिळाले, उशीर त्यामुळे झाला. मग ते बाळ हे झालं. तर मग मला परत फोन आला, ताई असं असं झालं, आम्हाला बाळाला घेऊन जायचंय. तर म्हटलं बाळ तर व्यवस्थित होतं ना? नाही म्हटलं ताई, खूप सिरियस बाळ होतं. पण डॉक्टर लोकांनी इथं मी पैसे घेऊन मी आमची हे केली. खरंच असं बघितलं की अगदी होते देवगावला ते बीज होती, बीज साठी ते आलेले होते. त्यांना 3 मुली होत्या, मुलगा नव्हता. पण ते बाबा असे होते की कुणी म्हणलं ना की तात्या मला 100 रुपये द्या, तर ते असेल नसेल ते द्यायचा. त्या माणसाला होती 12 एकर जमीन. तितकी जमीन त्यांनी असं कुणी मागेल तसं हे करून त्यांनी केलं आणि लग्न केलं मुलींचं. तर ते बाबा डेट झाले, त्यांच्यापाशी फक्त आधार कार्ड होतं. तर त्यांचं बाकी काहीच नाही आणि त्या गावाचं नाव होतं. तर पोलीस म्हणले आता काय करायचं आपण. तर माझे मामाचं गाव तिकडचं असल्यामुळे मी काय केलं, 2-3 जणांना फोन केला. तर दुसरा माझ्या बहिणीच्या मुलाने उचलला. म्हटलं मी मावशी तिथल्या सरपंचाचा नंबर दिला. मग त्याला आम्ही तो फोटो पाठवला. म्हटले हो आमच्याच इथले बाबा आहेत. तर मग म्हणलं इकडं कोणी येत आहे का? तर बोलले नाही येऊ शकत, कारण तिथं त्यांचे 2 नातू होते, चुलत नातू. मग त्यांना पाठवलं. पण त्या मुलांचं बी काय होतं की दुसऱ्या दिवशी त्यांचं कुठेतरी इंटरव्ह्यू होता. तर म्हटलं मावशी तुम्ही जाऊ शकता का? तर म्हटलं ठीक आहे जाते. पण
तिथले सरपंच आणि ते अख्खं गाव आलं. जावाई बोलले की नाही तुम्ही बेवारस म्हणून करून टाका. हो. पण तिथले जे सरपंच आणि ते भावकी होती ते म्हणले नाही नाही काय असेल ते खर्च आम्ही देतो, तुम्ही त्यांना घेऊन या. म्हटलं ठीक आहे. तर मी जशी गाडी चालू केली तशीच त्या लोकांचं एक 5 मिनिटात झोप लागली तर साईडला घ्या, म्हणजे 5-5 मिनिटाला त्यांचं चालूच होतं 2 वाजेपर्यंत रात्रीचं. तर भूमच्या तिथे गाव होतं त्यांचं. तर मग तिथं गेल्यानंतर ते सरपंच आहे, त्या सरपंचला इतकं भारी म्हणलं वा पट्ट्या वाघ आहे म्हणलं तू वाघीन अगदी वागेल हो. खरंच. तर बोलले त्या माणसाने मला माझं पेमेंट सोडून 500 रुपये 1 रुपया मला एक्स्ट्रा दिलता की म्हणलं खूप आणि धाडशीचं काम केलं बोलले तुम्ही. अगदी खरंच. अशा या दोघी जिगरबाज महिला एकटीने मृतदेह घेऊन त्या 600 किलोमीटरचा प्रवास करतात. कधी कधी गाडीत फक्त मृतदेह असतो आणि या दोघी गाड्या चालवत असतात, म्हणजे वेगळ्या वेगळ्या दोघी जणी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हिंगचं काम करतात. बरेच वेळा उपाशीपोटी असतात, दिवसभर कामात असल्यामुळे थकलेल्याही असतात आणि तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य. आता पण बघितलं दोघींचेही चेहरे इतके हसतमुख आहेत. तर त्यांचं या दोघी भगिनींचं आता या आपण वाघिणी, या दोघी वाघिणी आधुनिक हिरकणी, तर यांचं हे धाडस, गाडीचा वेग, तुमचं बोलणं, सामाजिक भान, तत्परता आणि आता मी म्हटलं त्याप्रमाणे मुख्य म्हणजे तुमच्या दोघींचा हसतमुख चेहरा, हे आपल्या सर्वांसाठी म्हणजे इतरांसाठी खरोखरच प्रेरणास्त्रोत आहे. आपलं दैनंदिन जीवन जगत असताना असंही कोणी बाहेर जगत असतं हे आपल्याला कोणी माहीतच नसतं, आपण कल्पना पण करू शकत नाही. वास्तव जीवनातील ह्या दोघी खऱ्या नायिका आहात. तुम्ही खरंच खऱ्या नायिका आहात. गरजूंना कोविड पिरियडमध्ये वाचवणाऱ्या अशा या गोल्डन भगिनींना अत्रे कट्ट्यातर्फे अभिवादन. तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा. तुम्ही सदैव अशाच कार्यतत्पर राहोत आणि यासाठी परमेश्वर तुम्हाला भरपूर आरोग्य संपन्न आयुष्य देवो, हीच आमची सर्वांची सदिच्छा. आपण सगळे 2020च्या त्या कोरोना काळात गेलो, जेव्हा ॲम्ब्युलन्सचा सायरन जरी वाजला तरी आपण घरात डबा भरून बसत होतो आणि ही तर इतक्या उत्साहाने बाहेर पडली होती. शेवटी माणसाला परिस्थिती शिकवते. भावाचा कोविडचं पॉझिटिव्ह आल्यानंतर घर चालवण्यासाठी म्हणून तिला बाहेर पडावं लागलं आणि त्यातून ती किती वेगळं काम करून गेली आणि किती उत्साहात तिने हे सगळं आजही करते पण आणि आपल्याला सांगितलं पण की आपला सगळा तो कोविडचा फोबिया निघून गेला. आम्हाला असा रिलीफ मिळाल्यासारखं वाटतं. तुमचं काम खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. तुम्ही धाडसी आहात आणि मुख्य म्हणजे तुमच्यात माणुसकी आहे. पाठी बसलेल्या माणसाचं जेवढं कल्याण करता येईल तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही दोघी करता. हा खरा तुमच्यातला गुण मला जाणवला. माणुसकी. हा, स्वतःच्या गाडीत पेट्रोल कोण घालेल ही पण तुम्हाला चिंता नसते. तुमच्या ॲम्ब्युलन्समध्ये तुम्हाला इमर्जन्सी हा शब्द फक्त तुमच्या डिक्शनरी मध्ये आहे. तो आला की लगेच तुम्ही निघालात तुमच्या कामाला. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता. खरंच तुमच्यातनं गुण सगळ्यांनी घेण्यासारखे आहेत की कसा बाई करू शकते. पुरुषांचीच मक्तेदारी आहे असं नाही, याही क्षेत्रात स्त्रीनी आपला ठसा उमटवलाय. म्हणून आम्ही अत्रे कट्ट्यातर्फे आता मी शीलाला सांगते की फुल ना फुलाची पाकळी देऊन तुमचा आज गौरव करावा असा आम्हाला वाटतो आणि आम्ही सगळ्या तुम्हाला मानाचा मुजरा करतो. पुढचा कार्यक्रम आहे ना हा असाच तुम्हाला सगळ्यांना आवडेल असा आहे. तो काय म्हणजे सायबर क्राईम. आपण सारखं हे नाव ऐकत असतो ना, तर सायबर क्राईमचे गुन्हे कसे होतात
त्यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे ह्या संबंधी तुम्ही अनेक बघा व्हिडिओ बघत होता. डीडी धनंजय, डॉक्टर धनंजय देशपांडे हे महाराष्ट्र राज्य सायबर क्राईमचे अध्यक्ष आहेत आणि ते अट्रेकट्ट्यावर येत आहेत आणि ते आपल्याला माहिती देतात. पण हा कार्यक्रम या ठिकाणी होत नाहीये. तर ह्याला हा मी वारकरी भवनात, तुम्हाला माहित असेल गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथे वारकरी भवन आहे, तिथे ज्येष्ठ नागरिकांचा हॉल आहे, तिथे कृतज्ञता पुरस्कार अट्ट्याचा तिथे होतो. 8 एप्रिलला हा कार्यक्रम तिकडे आहे वारकरी भवनात. तेव्हा सगळ्यांनी या आणि नंतर तुम्ही त्यांना शंका पण विचारू शकता, आपल्या मनातला प्रश्नोत्तर पण आपण ठेवणार आहोत वेळ. तर हा कार्यक्रम आहे. तर आता मी याच्यानंतर राधाला राष्ट्रगीत म्हणण्याची विनंती करते. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत मातेचा विजय असो. अट्रेकट्ट्यावर आजचा जो कार्यक्रम झाला तर ज्याला आपण गोल्डन ड्रायव्हर्स म्हणूया किंवा त्या आपल्या भगिनी म्हणूया आपण त्याला, महिषासूर मर्दिनी, त्यांनी आपल्याला ॲम्ब्युलन्स चालवतात त्या आणि त्याच्यामध्ये त्यांचं खरंच कौतुक आहे. तर त्या पुण्याला असतात आणि एवढ्या कार्यक्रमाकरता 2 बॉडीज उचलून नंतर इकडे येणं हे काही म्हणजे सोपं गोष्ट नाही आहे. तर त्यांच्या या कार्यक्रमाला सलाम आणि आमच्याकडनं खारीचा वाटा म्हणून अत्रेकट्ट्यातर्फे आम्ही त्यांना 11,000 रुपये देणगी जाहीर करत आहोत. ही आमची छोटीशी मदत समजा. आणि आम्ही बऱ्याच लोकांना इच्छा असते द्यायची, तर त्यांनाही तुमचं आम्ही रिकमेंड करू. तुमचं तुम्ही नंबर इथे सांगा. 7709337505. एकदा परत एकदा सांगा. 7709337505. अनिता गोसावी, सावित्री ॲम्ब्युलन्स.